तर नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजचा आपला खास स्पेशल ब्लॉग आहे बसवंत बँड आयरगाव। तर त्या गाडीची ओपनिंग आज संध्याकाळी 6 वाजता आपल्या बसवंत पिंपळगावमध्ये आणि आज गाडीची ओपनिंग म्हणजे गणपतीच्या आगमनानिमित्त गाडीची ओपनिंग करत आहे आणि आपल्या बसवंत बँडची ओपनिंग आपल्या वणीगडावर पण राहणार आहे। तर गाडी वगैरे तुम्ही मागच्या ब्लॉगला पाहिलीच, गाडी कशी काय हायड्रोलिक कशी, म्हणजे सगळ्यात युनिक गाडी आणि खूप सुंदर अशी गाडी बसवंत बँड। आणि त्या गाडीची ओपनिंग साठी मी जातोय आणि ऋषी दादाने मला फोन केला, दीपक दादा गाडीची ओपनिंग साठी येऊन लागा। तर मी निघालोय आणि आता बसवंत पिंपळगावला पोहोचलो। तर आपले दीपक बँड गलंगीचे दीपक दादा म्हणजे सर्वांचे लाडके सिंगर दीपक दादा ते सुद्धा येत आहे आणि ते आले का आपण त्यांच्याशी थोडंफार बोलणं करू, थोडंफार त्यांच्याशी मस्ती करू। आणि माझ्यासोबत प्रशांत दादा सुद्धा बघू शकता, प्रशांत दादा सुद्धा आहेत आणि यावेळेस रेनकोट वगैरे त्यांनी पण आणले आणि मी पण घेऊन आलो। तर पाऊस आम्हाला मागं नाशिक करून येताना पाऊस लागला आणि नशीब का पिंपळगावमध्ये काहीच पाऊस नाही, म्हणजे गणपतीच्या आगमनानिमित्त आणि असं का गाडीची ओपनिंग खूप सुंदर होणार आहे आणि पाऊस वगैरे नाही तर चांगली ओपनिंग व्हायला बसली। तर माझा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्कार भावांनो, तर मी आता चाललोय बघू शकता पिंपळगाव मंडळे आणि दीपक दादा आलेच वाटतं नाशिकमध्ये, त्यांनी फोन केला होता मला। तर खूप छान वाटतं आहे त्या गाडी चालवायचं वगैरे, तर चाललोय। तर भेटू आपण पिंपळगावमध्ये, दादा काही आपल्यासोबत बघून घ्या। तर माझा ब्लॉग पूर्ण बघा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आणि गाडीची पण आपण बघू, गाडी असणार आहे। तर भेटूया आपण पिंपळगावमध्ये गेल्यावर। इकडचं वातावरण कसं आहे, एकदम झकास। तर भावांनो, मी आता बसवंत पिंपळगावमध्ये पोहोचलो, म्हणजे आता डायरेक्ट मी ऋषी दादाच्या घरी जातोय आणि बँडची गाडी बघू शकता निघालेली आहे। बँडची गाडी बघू शकता। गाडी बघू शकता आपली बसवंत बँड। तर गाडी बघून घ्या बसवंत बँड। गाडी येते इकडे गेली। तर बसवंत ब्रॉड बँड आयरगाव। तर गाडी झाली रेडी, एकदम फास्ट लागली। तर भावना मी गाडीजवळ पोहोचलेलो आहे बसवंत बँड आयरगाव। तर सगळी टीम इथं उभी, सगळे आपले चांगले कलाकार आहे। तर आपले ड्रायव्हर सुद्धा आलेत, आम्हाला पाहून गाडीने थांबवली, पण जाऊ द्या, इथे येऊन थांबवली त्यांनी गाडी। तर आता इथून आम्ही सगळं गाडीचं सगळे बघून घ्या। तर गाडी तुम्ही बघून घ्या, गाडीचं काम कसं झालं। तर गाडीचं काम बी एकदम जबरदस्त असं झालं आहे आणि सगळ्यात पहिले ब्लॉग म्हणजे गाडीचं मीच शूट करतो असं, कारण पहिले बी मला जेव्हा गाडीचं काम झालं होतं तेव्हा गाडीचं मीच शूट केलं होतं आणि आता मीच पहिले शूट करतोय। तर गाडी वगैरे एकदम बेस्ट बनली आहे। आता आवाज क्वालिटी बघू, गाडी एकदा पुन्हा बघून घ्या तुम्ही, एकदम कडक काम झालंय। तर गाडी बघून घ्या तुम्ही, बसवंत ब्रॉड बँड आयरगाव। इथंच मी शूटिंग केली होती मागच्या वेळेस आणि आता इथंच रेडी झाल्यावर पहिला शूट इथंच घेतला गाडीचा। आणि आपले पॅडवादक अशोक दादा आणि सगळी टीम बघून घ्या, सगळे इथं कलाकार आलेत।
आपलं दीपक दादाचं प्रेम आहे, ते आमच्यासाठी एवढा वेळ काढून आमच्यासाठी आले इथं, ते आमच्यासाठी एकदम खूप आनंदाचा दिवस आहे आज. आणि अशोक दादा आपले चंदनपुरीचे पॅडवादक आणि सगळी सोनगाव कुठं आले, मालेगाव मध्ये सोनगाव. तर सगळे आपले कलाकार बघू शकता इथं हजर आहेत आणि ड्रायव्हर सुद्धा इथं आहे. तर वरती गाडी वगैरे एकदम जबरदस्त झाली आणि आजची ओपनिंग म्हणजे ग्रँड ओपनिंग होणार आहे. तर गाडी कशी वाटली नक्की सांगा मला आणि कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गाडी वगैरे बघून घ्या. खूपच सुंदर असं काम आहे. 301 बसवंत ब्रॉस बँड. आणि गाडीला एक खासियत म्हणजे असं का त्यांनी स्क्रीनचं केलेलं आहे. ट्रिपल हायड्रोलिक गाडी आहे. तर तशी मी ओपन झाल्यावर गाडी दाखवला आणि आज सगळं शूट मी गाडीचं दाखवणार आहे तुम्हाला. तर ब्लॉग माझा शेवटपर्यंत बघत राहा आणि ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. तर गाडी आहे इथं. ऋषीदादाचा नाद म्हणजे एकदम भयंकर आहे आणि गाडी आवडली आपल्याला. काम म्हणजे एकदम जबरदस्त आहे. आता फुग्यांचं डेकोरेशन वगैरे होणार आहे आणि बघून शकता तुम्ही गाडी. तर भावांनो गाडीचं आता आपलं डेकोरेशनचं काम चालू आहे आणि सगळं बघू शकता तुम्ही. गाडी वगैरे एकदम बेस्ट बनली आणि मागचा ब्लॉग पण मी शूट केलं होतं या गाडीचा. ऋषीदादानी मला फोन करून बोलून घेतलं होतं ब्लॉग शूटसाठी आणि वैभव दादा आणि ऋषी दादानी एकदम नादच वेगळा केला आणि एकदम मस्त क्वालिटी आहे. हायड्रोलिक सिस्टम बी बेस्ट आहे आणि लाईव्हचं पण त्यांनी प्रोग्राम केलं आहे आणि डेकोरेशन वगैरे गाडी चालू आहे. डेकोरेशन झाली का तुम्हाला दाखवल कशी डेकोरेशन वगैरे आणि आपण तसं पिंपळगावला गेल्यावर बघणारच आहे गाडी. तर भावांनो गाडीचं डेकोरेशन वगैरे तुम्ही बघू शकता. गाडीचं डेकोरेशन एकदम जबरदस्त काम झालंय आणि ते पिके डेकोरेशन आपलं पाचोरावानी एकदम जबरदस्त दादाने डेकोरेशन केलेलं आहे. तर बघून घ्या गाडी वगैरे. जबरदस्त डेकोरेशनचं काम म्हणजे झालंय चांगलं. खूप छान असे करतो वैभव दादा. बिल्डिंग वगैरे त्यांच्याकडे काम आहेत आणि डेकोरेशन फुग्यांचं डेकोरेशन सगळं आपलं पिके डेकोरेशन पाचोरावानी एकदम जबरदस्त दादाने डेकोरेशन केलंय. तर त्या दादांची ओळख बी तुम्हाला करून देईल. तर गाडी बघू शकता तुम्ही. डेकोरेशन बघून घ्या. तर एकदम भारी डेकोरेशन केलंय दादांनी. गाडीचं डेकोरेशन केलंय आणि खूप छान असे डेकोरेशन केले त्यांनी आणि त्यांचं डेकोरेशनचं नाव आहे पीके डेकोरेशन आणि त्यांचं डेकोरेशनचं काम आपलं पाचोरावणीमधूनच करतात आणि ते प्रॉपर पाचोरावणीचे प्रॉपर ते पाचोरावणीचे आहेत आणि दादा सांगतील आपल्याला का कोणकोणतं त्यांच्याकडे डेकोरेशन होतं. उद्घाटन डेकोरेशन, डोळे जेवण डेकोरेशन, सर्व प्रकारचे डेकोरेशन, परत गाडी डेकोरेशन सगळ्या प्रकारचे अवेलेबल आहे आमच्याकडे. पीके डेकोरेशनला संपर्क करा. धन्यवाद. आणि खूप छान असं डेकोरेशन करता तुम्ही. त्यांच्या डेकोरेशनला एकदम असं भेट द्या. गाडीचं डेकोरेशन बघितलं असेल आणि आपले वैभव दादांना तर तुमची मागच भेट करून दिली. ते येतीलच थोड्या वेळातच आणि वैभव दादाचे वडील पण आपल्यासोबत आहे. तर ते पण एक दोन शब्द आपल्याशी बोलतील. म्हणजे फर्स्ट टाइम ते कोणत्या ब्लॉगमध्ये बोलताय तर थोडंफार अडथळे येतीलच. तर बघू आपण विचारून का गाडीचं काम कसं झालंय आणि काय झालंय. नाही, आमच्या परीने आम्ही गाडीचं काम एकदम व्यवस्थित केलेलं आहे आणि पूर्ण गॅरंटी आहे आम्हाला का आमची गाडी आता तुम्हाला आता कळेलच ती आणि लाईव्ह बी राहणारच आहे. त्याच्यामुळं आमच्या पद्धतीनं आम्ही पूर्ण केलेली आहे आणि खूप म्हणजे तुम्हाला म्हणजे एक वेळ तुम्ही पाहिल्याशिवाय आता आपण बोलण्यात काही मजा नाही. तुम्ही समक्ष पाहिली ना त्याच वेळेस समजेल. ते एक वेळेस सगळ्यांनी पाहावा अशी इच्छा आहे माझी. तर तुम्हाला कलाकार कसे भेटले एकदम म्हणजे कलाकार कसे वाटतं तुम्हाला आपल्या गाडीवर? तुम्ही आता एकदा बघा पहिल्यांदा आहे ना. आता इथं आज ओपनिंग आहे ना तर आज तुम्ही बघा आणि त्याच्यावरून ठरवा. तुम्ही ठरवा. तर भावांनो काका एकदम भारी बोलले का बघितल्याशिवाय कोणत्याच गोष्टीला हे नाही. आपण किती मोठमोठ्या बाता करून त्याला अर्थ नाही. समोर गाडी बघितलं तरच तुम्हाला वाटेल गाडी कशी काय. मला तर चांगली वाटली. आम्ही किती बोलू पण तुम्ही एकदा नक्की येऊन आवश्यक भेट द्या. आपल्या पिंपळगावमध्ये ओपनिंग आहे गाडीची आणि आज म्हणजे गणपती आगमनानिमित्तच आपण गाडीची ओपनिंग ठेवली. तर गाडी कशी वाटली ते नक्की सांगा. आपण आयरगाव मध्ये पोहोचलेलो आहे
आणि गाडीचं तुम्हाला मी सगळं डेकोरेशन वगैरे दाखवलं, गाडी दाखवली आणि तुम्हाला तसं बोललो होतो दीपक दादाशी भेट करू आपण. तर दीपक दादा आणि आम्ही सोबतच निघालो पिंपळगावमध्ये आता जाण्यासाठी. तर आपले दीपक दादा 1-2 शब्द बोलतील आपल्यासोबत. नमस्कार, जय खानदेश मित्रांनो. आज आपली बसवंत ब्रास बँड आयरगाव यांची ओपनिंग आहे. तिथे आपल्याला त्यांनी इन्व्हाइट केलेलं होतं. आपण आलेलो इथं आज. आता चाललो आहे आपण ओपनिंगला. तर तुम्ही साऊंड क्वालिटी वगैरे नक्की ऐका, एकदम छान आहे. तुम्ही व्हिडिओ वगैरे नक्की बघा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा की कसं वाटली ओपनिंग वगैरे, बँड वगैरे. तर दादांना मला दीपक दादाचं एक ही गोष्ट चांगली वाटली का त्यांच्या घरामध्ये आज त्यांचे सख्खे आजोबा तर सख्खे आजोबा त्यांचं आज निधन झालं काही आजारामुळे आणि वयस्कर होते ते. तर ते वनी शिरवाडे गावाजवळ आले आणि त्यांना फोन आला का आजोबांचं निधन झालंय. पण तरी दीपक दादा काही तिकडे गेले नाही कारण की त्यांना तिकडे जाऊन कव्हर बी होत नव्हतं. पण ते इकडे आले आपल्यासोबत. एवढं त्यांच्या मागे दुःख असून सुद्धा ते आज चेहऱ्यावर स्माईल आहे. तरी प्रत्येकाला वाईट वाटतं कारण आपल्याला आजोबांनी जीव लावलेलं राहतं. तर दीपक दादा इकडे आले तर मला त्यांचं चांगलं वाटलं का इथं येऊन त्यांनी आपल्याला भेट दिली. तर खूप त्यांच्या मनात आज दुःख आहे पण तरी ते लोकांसमोर आज हसून राहतील. तर दादा तुम्हाला दीपक दादा स्वभाव कसा वाटतो मला नक्की सांगा. आणि मला तर खूप त्यांचा स्वभाव रॉयल वाटतो कारण की खरा कलाकार असाच पाहिजे का घरामध्ये किती प्रॉब्लेम राहिले थोडंफार आपण ऍडजस्टमेंट करू शकतो. तर हे दीपक दादांचं म्हणजे एक गोष्ट चांगली वाटली एवढी. तर माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद. आपले काका पण आपल्या सोबत आहेत. तर त्यांची आज लेट ओळख झाली. तर सगळे इथे आहेत. काका तर काका सगळं आज लेट ओळख झाली त्यांची. तर आपले पोरं सगळे भरताय गाडी आणि गाडी आता निघालच जस्ट. तर गाडी वगैरे आता झाली, तुम्ही तर पाहिलीच गाडी. तर आता गाडी निघते आणि आपले दीपक दादा पण इथं आहेत. दीपक दादा पण इथं आहेत. तर माझा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. बाळगोपाळ यांचं साठे कुटुंबियाच्या वतीनं शिवमय स्वागत असेल. पोलीस प्रशासनाला थोडस सहकार्य करायचंय. थोडीशी गाडी दाबून घ्या दत्त मंदिराच्या दिशेने. थोड्याच वेळामध्ये या नाशिक जिल्ह्याचे निफाड तालुक्याच्या लोकप्रिय खासदार, आमदार, माजी आमदार, सरपंच, त्याचप्रमाणे अनेक साधू संत या सर्वांचं आगमन इथं होत आहे. कोणी गोंधळ करू नका. गाडीच्या पासून सर्वांनी थोडं लांब राहायचंय. गाडीला कोणी धक्का लावू नका, विनंती असेल. हायड्रोलिक स्वरूपाची गाडी आणि नवीन प्रकारच्या सगळ्या साऊंड सिस्टीम शार्प्या यांनी अद्ययावत असलेली बसवंत ब्रास बँड, निफाड नव्हे, नाशिक नव्हे, महाराष्ट्रामध्ये अतिशय अग्रगण्य स्वरूपाची अद्ययावत बनलेली गाडी आणि याचं आकर्षण निश्चित आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीतून दिसून येत आहे. मी पुन्हा एकदा साठे कुटुंबाच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो. गाडीला कुठेही कोणी धक्का लावू नका, विनंती असेल. सहकार्य करायचंय. दीपक पुंडा आपण लवकर आपण गाडीला हार परिधान करायचंय. प्रति जेजुरीचे महाराज संतोष महाराज गवारे यांचं आगमन झालंय. जय मल्हार. आलेल्या सर्व मान्यवरांचं विशेष स्वागत. दीपकजी गालांगे आणि नवनाथ शेठ शेळक. दीपक दादा मला नाही आवडत. गाडी चालू होती दादा.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा। ॐ नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजम् छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनेश्वरम् तं नमामि शनेश्वरम्। सूचना आदरणीय तिवारी साहेब आपण सांगतील त्याप्रमाणे आम्ही आपलं सूचनेचं पालन करून आम्ही गाडी पुढे घेते। वाहन चालक आपल्याला विनंती असेल साहेबांच्या आदेशाप्रमाणे आपण हळूहळू गाडी पुढे करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचंय। हळूहळू थोडी पुढे घ्या। यानंतर आपली थीम वाजणार आहे। तिवारी साहेब इथं थांबवायची परवानगी मिळेल का? इथे एक थीम वाजवायची होती, थोडं पुढं। हॅलो रेडी।
हसून बोलायची मंद चालायची संबंध कीर्तकी सतीश कांती घरी पुतळी सोन्याची नव्या नवनीची पाण्यात होण्याची लेखीव भमाया गमा जमीन धनुची हिरकणीराची काठी आंधण्याची तशी की माझी गरिबाची मैना रत्नांची कान मैना रत्नांची माझ्या तुरती असे स्वतःला तिच्या गुलाची चंदणी मुंबईला जाण्याची वेळ होती मी भल्या पहाटेची बादाबान झाली भाकर तुकड्याची अनभारवीत निघाली माझी मैना चांदणी शुक्राची गावदरीला एकाच कोमरली तिच्या मनाची सिकस्त गेली मी तिला सोन्याची खैरात गेली पत्रांची वचनांची दागिन्यांनी मळून काढायची बोली केली शिंदेशाही तोड्याची आणि साज कोल्हापुरी वजरणी का गड्यात माळ पुतळ्याची ए कानात बोखर पायात मासुड्या ए कानात बोखर पायात मासुड्या दंडात दिना नमाकत सरसाची परिव मनली नाही गाडी तिच्या अंतरीची आणि छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मी मुंबईची मैना खचली मनात मैना खचली मनात नाही रुसली डोळ्यात नाही हसली गालात हात मुठीत घेऊन उभी राहिली माझ्या जीवात मी तुला पाहिली हे माझ्या
आहे स्वामी नंबर 1 होते स्वामी नंबर 1 आहे स्वामी नंबर 1 अरे आहे नंबर 1 आहे दरारा दरारा